गुप्त माहितीच्या आधारे नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत ओयो हॉटेलच्या नावाखाली चालणाऱ्या देह व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला। या कारवाई दरम्यान 2 आरोपींना अटक करण्यात आली तसंच त्यांच्या ताब्यातून 2 पीडित मुलींची सुटका करण्यात आली। अटक केलेले आरोपी वडील आणि मुलगा आहे आणि त्यांचा जुना गुन्हेगारी रेकॉर्ड देखील असल्याचं सांगण्यात येत आहे। पुढील कारवाई करता दोनही आरोपींना हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे। नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत जयंतीनगरी 7च्या मागे दत्तधाम नगर बेसा रोड येथील ओयोच्या ग्रीन गेस्ट हाऊसमध्ये देह व्यवसाय चालत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली। या माहितीवरून पोलिसांनी प्रथम एका बोगस ग्राहकाच्या मदतीने पडताळणी केली आणि माहिती खरी असल्याचं आढळल्यानंतर धाड टाकली। या कारवाई दरम्यान सचिन टुले आणि त्याचा मुलगा प्रज्वल टुले यांना पोलिसांनी घटनास्थळी अटक केली। त्यांच्या ताब्यातून 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली। पीडित महिलांना पैशांचा आमिष दाखवून देह व्यवसाय करण्यास भाग पाडलं जात होतं। सचिन टुले हा पूर्वी कुख्यात गुन्हेगार संतोष आंबेकरचा सहकारी होता आणि तो अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सहभागी असल्याचं सांगण्यात येत आहे। आता तो ओयो हॉटेलच्या नावाखाली देह व्यवसाय करायचा। पोलिसांनी पीडित महिलांची सुटका करत दोनही आरोपींना पुढील कारवाई करता हुडकेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केलंय।